सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी जगज्योती महात्मा बसवेश्वर उत्सव मध्यवर्ती महामंडळाकडनं दरवर्षीप्रमाणे मोठ्या स्वरूपात करणार आहे. त्याची सुरुवात शुक्रवार 17 एप्रिल 26 रोजी सायंकाळी 7 वाजता औवार मठाच्या बाजूला मल्लिकार्जुन मंदिर येथे बसवमूर्तींची स्थापना होणार आणि स्थापनेची पूजा धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी, आपले सिद्धेश्वर देवस्थानचे पंच कमिटीचे चेअरमन धर्मराजी काळादी साहेब, तसेच महापौर विनायकजी कोंडाल आणि माजी महापौर विश्वनाथ सापोते आणि माजी महापौर शिवशरणांना पाटील यांच्या हस्ते होणार आहे. हे पहिल्या दिवशीचं स्थापनेचं पूजा. त्यानंतर दिनांक 18/2026 रोजी सकाळी 7 वाजता महाआरती व स्त्री शक्ती जागर सोहळा होणार आहे. त्या उत्सव मंडपामध्ये समोर मल्लिकार्जुन मंदिर येथे. या कार्यक्रमास महिला मंडळीचे पदाधिकारी वैष्णवी पाटील, पोलीस उपायुक्त रंजिताताई चाकोते, स्टँडिंग कमिटी चेअरमन रोहिणीताई तडवळकर, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सुचिता थोबडेताई, सामाजिक कार्यकर्ता रुपाली गोंगडेताई, राजश्री फळंगे, ज्योती शिरसे यांच्या उपस्थितीत महिलांचं महाआरती आणि जागर कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रविवारी सकाळी 7 वाजता महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला बसव सर्कल येथे रुद्राभिषेक व महापूजा संपन्न होणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब, तसेच प्रणितीताई शिंदे असतील, ज्योतिताई वाघमारे असतील आणि सोलापूर शहरातले 4ही आमदार, विशेषतः विजयकुमार देशमुख, सुभाष बापू देशमुख, तसेच देवेंद्रजी कोटे आणि सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक निघणार आहे. ह्या मिरवणुकीचं विशेष ह्यावेळेस आम्ही डॉल्बी मुक्त असं केलेलं आहे. त्या मिरवणुकीमध्ये आळंदी येथील वारकरी येणार आहे. एक 60-70 वारकरी आपल्या इथं जसं वारी निघते त्या पद्धतीने वारीचे वेगवेगळे त्यांनी त्यांचे डाव टाकून कार्यक्रम दाखवणार आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक शोभेचे हे असेल, मेरी आवाज सुनो आहे, त्यानंतर रथामध्ये पूजा होईल, असा अनेक कार्यक्रम घेऊन रात्री 12 वाजेपर्यंत ही मिरवणूक चालेल आणि रात्री 12 वाजता बसव सर्कल इथे महात्मा बसवेश्वर महाराजांची पूजा करून मिरवणुकीची सांगता होईल. मिरवणूक मार्ग मल्लिकार्जुन मंदिर, पाळीवेस चौक, जोडगाव पोलीस चौकी, मंगळवारपेठ पोलीस चौकी आणि कुंभारवेस, उसारगल्ली कुंभारवेस करून बसवेश्वर सर्कलला. एकूण किती मंडळ असणार आहे टोटल? आमच्याबरोबर साधारण एक 6 मंडळं आहेत.